नमस्कार मित्रांनो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याच्या प्रलंबित हप्त्याची वाट पाहणाऱ्या सर्व लाडक्या बहिणीसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मित्रांनो, 12 तारीख उलटून गेली तरीही अद्याप या योजनेचा शासन निर्णय प्रसिद्ध न झाल्यामुळे जुलै महिन्याचा हप्ता मिळायला उशीर होणार का? असा मोठा प्रश्न सर्व महिलांच्या मनात निर्माण झाला होता. परंतु आता राज्य शासनाने याबाबत एक मोठा आणि सकारात्मक निर्णय घेतला आहे. राज्य शासनाच्या वतीने जुलै महिन्याचा थकीत हप्ता वितरित करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यास अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील पात्र महिला लाभार्थ्यांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. एकूण तरतूद करण्यात आलेल्या 3,000 कोटी रुपयांच्या निधीपैकी 319 कोटी 53 लाख रुपयांचा निधी थेट जुलै 2026च्या हप्त्याचे वितरण करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. मित्रांनो, नियम आणि परंपरेनुसार अनुसूचित जाती प्रवर्गाचा निधी उपलब्ध झाल्यानंतर लगेचच अनुसूचित जमाती आणि जनरल प्रवर्गाचा निधीसुद्धा वर्ग केला जातो आणि सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू होते. त्यामुळे आता अजिबात काळजी करण्याचे कारण नाही. कारण साधारणपणे 15 ऑगस्टपूर्वीच राज्यातील सर्व पात्र महिला लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हा जुलै महिन्याचा हप्ता यशस्वीरित्या वितरित केला जाणार आहे. या योजनेच्या हप्ता वितरणासंदर्भात पुढे जे काही नवीन अपडेट्स किंवा बातम्या येतील, त्या सर्व अपडेट्स आपण आपल्या चॅनेलवरून नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, या संदर्भातील अधिकृत शासन निर्णय तुम्ही महाराष्ट्र.gov.in या शासकीय संकेतस्थळावर पाहू शकता. तसेच त्याची थेट लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.